पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अत्यंत गंभीर आरोप केले। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळण्यामागे हजारो कोटींचा व्यवहार झाला असून यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दलाली केल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या बौद्धिक नक्षलवादी या शब्दाचा संदर्भ देत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला। ते म्हणाले, खवरे बौद्धिक नक्षलवादी हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष आहेत, ज्यांनी बेकायदेशीर निर्णय देऊन संविधान गाडले, ज्यांनी विधिमंडळातील फूट हीच पक्षातली फूट मानून पक्ष विकला, ते खरे बौद्धिक नक्षलवादी आहेत। विधानसभा अध्यक्षांनी आर्थिक आणि राजकीय दबावाखाली हे निर्णय घेतलेत। शिंदे गटाला मिळालेल्या पक्ष आणि चिन्हावर बोलताना राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केला। निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला विकले। मी थेट सांगतोय, निवडणूक आयोग पक्ष विकत घेतोय। यात हजारो कोटींचा व्यवहार झाला असून यामध्ये दलालीचं काम अमित शहा यांनी केलंय, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलंय। सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या विधानावरून असं दिसतंय की सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा त्यांचा डाव आहे। मात्र सुप्रीम कोर्टात संविधानाचा आणि न्यायाचाच विजय होईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे।